रस्ता खूपच खराब झालाय। इथे किल्ले रायरेश्वरचा बोर्ड दिसला आणि अंधारे, त्यामुळे काही समजून पण येत नाही। थंडी पण आता वाजायला सुरुवात झाली आहे। गेलो होतो खाली, आता असं अपेक्षित पण नाही एवढी थंडी इथं। नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू द चॅनल। तर आता वाजलेत दुपारचे 3 आणि आम्ही आज चाललो आहोत रायरीचं पठार पाहण्यासाठी। तर नेहमीप्रमाणे आज माझ्यासोबत आपला भाऊ हॅपी पण आहे। तो जस्ट आत्ताच नगरहून आलेला आहे। तर आता चाललोय गाडीकडेच। हॅपी, कसा आहेस मित्रा? तर मित्रांनो, चला करूयात आपली प्रवासाची सुरुवात। गणपती बाप्पा मोरया। आता लागलो आहोत सातारा हायवेला। असं वाटलं की हायवेला लागले आपल्याला काहीही ट्रॅफिक लागणार नाही, पण समोर हे चित्र पाहून असं वाटतं की सगळीकडे ट्रॅफिक आहे। वीकेंड म्हटलं की हे चित्र आपल्याला अनुभवायलाच भेटेल। हे चालायचं मित्रांनो, आपल्याला काय फक्त राईड करायला भेटलं पाहिजे। आपण आहोत सध्या चांदणी चौकामध्ये। इथे जे ब्रिजचे काम झाले होते ते फक्त इथले ट्रॅफिक कंट्रोल आणण्यासाठीच हे ब्रिज बांधला होता। बट मला नाही वाटत की या ब्रिजमुळं काही ट्रॅफिक कमी झाली इथली, अजूनही तीच स्थिती आहे। गाडीत आहे बऱ्यापैकी पेट्रोल अजून पण पुढे जाऊन कुठेतरी पेट्रोल टाकून घेऊयात। माहीत नाही आतल्या रस्त्याला पुन्हा पेट्रोल पंप भेटतोय नाही भेटतोय, रिस्क नको घ्यायला। एवढी ट्रॅफिक का झाली? इथे ब्रिजचं काम चालू वाटतं। तिला सांगावं लागेल कुठेतरी बाबा पेट्रोल पंप होता, नाहीतर तू जायचा मित्र पुढे, नंतर मला बघत बसायचं कुठतरी। रस्ता खूपच खराब झाला आहे। आपण आता पोहोचलो आहोत कापूर रोडमध्ये। आपल्याला इथूनच आता एक्झिट घ्यायची आहे आणि हा रस्ता जातो प्रति बालाजीकडे आणि आपल्याला समोर जाऊनच राईट टर्न घ्यायचा आहे रायरेश्वरसाठी। आपल्याला इथूनच राईट टर्न घ्यायचा आता। हा सरळ रस्ता जातो मोरमध्ये आणि देन हा रस्ता असेच पुढे वरंदा घाटाकडे जातो। बट आपल्याला त्याच्या अलीकडूनच आपल्याला एक लेफ्ट टर्न घ्यायचा आहे आणि तो लेफ्ट टर्न जातो डायरेक्ट रायरेश्वरसाठी। तर आता ऑलमोस्ट आपल्याला आणखी 1 तासाचा ड्राईव्ह राहिलेला आहे। तर पाहूयात सनसेटच्या आधी आपण रायरेश्वरच्या तिथं पोहोचायचा प्रयत्न करूयात, नाहीतर कुठेतरी मध्येच एखादा पॉईंट पाहून तिथे सनसेट एन्जॉय करूयात। सध्या आपण थांबलो नेकलेस पॉईंटवरती। ज्यावेळेस तुम्ही कापूर वळून बोरकडे जाता त्यावेळेस तुम्हाला हा पॉईंट भेटेल। भारी होता हा पॉईंट। खरं तर असं वाटत होतं की इथेच बसून सनसेट पाहावा, बट आपल्याला खूप लांब जायचं आहे अजून। नेक्स्ट टाइम कधीतरी प्लॅन करूयात आता।
इथूनच ही नदी जो आपण नेकलेस पॉईंट पाहिजला तर तिथे जाते. थांबा आपण इकडे जाऊयात, तुम्हाला इथला व्ह्यू दाखवतो. हा आहे कापूरवरून भोरकडे जाणारा रस्ता आणि त्याच्या बाजूलाच हे आहे समोर दिसणारे भाटघर डॅम. आम्ही इथेच गाड्या रोडच्या बाजूला पार्क केलेल्या आहेत आणि इथला हा व्ह्यू. माहीत नव्हतं की भाटघर डॅम पण आम्हाला ऑन द वेज भेटेल, पण खरंच हे इथलं वातावरण आहे आणि इव्हिनिंगचा जो टाईम आहे तो भारी होता. आपण इथं जास्त वेळ नाही थांबू शकत मित्रांनो, कारण की आपल्याला अजून ऑलमोस्ट 30 ते 40 किलोमीटर जायचे आणि माहीत नाही पण कसा जाणार आहे. रायडेश्वरवरती जाऊन आपण आज करणार आहोत नाईट कॅम्पिंग. तो तिथली धमाल तर वेगळीच असणार आहे आणि जो मॉर्निंगचा व्ह्यू असणार आहे ते तर अजून भारी असणार आहे. तर पाहूया कसं राहते आपली रायडेश्वरची कॅम्पिंग. आणि या ब्लॉगमध्ये तुम्हाला रायडेश्वर पठारापर्यंत जाण्याची प्रत्येक गोष्ट आणि रायडेश्वर पठारावरती जर तुम्ही कॅम्पिंग करत असाल किंवा नाईट स्टेसाठी वगैरे येत असाल तर तुम्हाला काय काय ऑप्शन आहेत हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो. आपण आलो आता रोडमध्ये आपल्याला राईड घ्यायचं आहे. गाडीला एक मोबाईल होल्डरच बसून घ्यावं लागेल, कारण की समजून येत नाही कधी कधी की रस्ता कुठून आहे. आपण रस्ता चुकलोय फक्त. आम्ही रस्ता चुकलो होतो, थोडा लांबून आहे, पण तुम्ही ज्यावेळेस त्या कमानीतून येता ना त्याच वेळेस आपल्याला राईट टर्न घ्यायचा आहे. हा शॉर्टकट आहे. हा जो होता रस्ता तो आपल्याला पुढे जाऊन टर्न घेऊन वापस त्या रस्त्यालाच यायचं होतं. तो बऱ्यापैकी एक 500 ते 600 मीटरचं जरी अंतर वाढून गेलं असतं. रोडी आणि थोडी नेहमीप्रमाणे कपकेक घेतलेत खायला. उद्याचा एक दिवसभर आपण माहीत नाही किती अंतर फिरायचं आपल्याला तिथं, तो आपल्याला खाण्यासाठी होऊन जाईल तिथं. कारण की सचिन दादाला कॉल केला का की आपली ज्यांनी कॅम्पिंगची अरेंजमेंट केलेली आहे ते बोलले की इथं स्नॅक्ससाठी वगैरे काही खायला भेटत नाही आहे, सो तुम्ही येतानाच काही तुमच्या उद्याच्यासाठी घेऊन या. भोरच्या आपल्या गल्ल्याने घातलेली गाडी, थोडा शॉर्टकट होता तर म्हटलं चला इकडूनच जाऊयात. रस्ते पण समजून येत नाही जे आतमध्ये आल्याच्या नंतर. भूक पण लागली आहे, इथेच काहीतरी एखादा वडापाव वगैरे काहीतरी खाऊन घेऊयात. रात्रीच्याला आपल्याला इथेच जेवण्यासाठी ऑलरेडी तयारी झालेली आहे. मित्रांनो इथे काही वडापाव भेटतोय का पाहूयात, थोडी एनर्जी पण राहील आपल्या. वडापावचं झाडच दिसतं ना मित्रांनो. काय भाजीपाला आपल्याला इथे एक भोर नगरपालिकेचा ऑफिस आहे आय थिंक सो. तर इथून आपल्याला जी राईट साईडची लेन आहे त्या राईट साईडच्या लेनवरून जायचं आहे. मला वाटतं खाण्यासाठी आपल्याला वरंदा घाटाच्या रोडलाच भेटेल काहीतरी महाराजांच्या पुतळ्यापाशी. पर्यंत तरी काहीच खायला नाही भेटलं, पण फक्त स्वीट होमच होते. स्वीट होममध्ये फक्त कचोरीचे
जे आपल्याला आवडत नाही आहे. महाराजांचा पुतळा दिसतो समोर आणि तिथूनच आपल्याला राईट टर्न घ्यायचा आहे. यात काही खायला भेटतो का? बासमती चहा, वडापाव भेटू शकतो. भारी इव्हिनिंग स्नॅक झाला. मित्रांनो, रात्री टायमिंगला थोडं काळजी वगैरे गाड्या चालू करतात, कारण की हे असे म्हशी वगैरे जो सायंकाळचा टायमिंग असतो त्या टायमिंगला गावाकडची जनावरे डोंगरातून घरी जात असतात. तर त्या टायमिंगला अपघात होण्याची थोडी काय शक्यता असते. हे आहे आंबेघर आणि आपल्याला ज्यावेळेस भोरकडून तुम्ही महाडकडे जातात त्यावेळेस हे आंबेघर गाव लागेल आणि इथूनच आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर पुढे 6 किलोमीटर आल्याच्यानंतर एक आंबेगाव म्हणून समथिंग गाव लागतं. पुन्हा 2 रस्ते लागतात. तर तिथून आपल्याला राईट टर्न घेऊन जायचं आहे. या मित्रांनो, इथे किल्ले रायरेश्वरचा बोर्ड दिसला आणि इथूनच आपल्याला लेफ्ट टर्न घेऊन जायचे आता रायरेश्वर पठाराकडे. थोडा रस्ता हा खराबच आहे. वरती आय थिंक रस्त्याचं काम झालेलं आहे. ठीक आहे, असा पण रस्ता ओके. आणि रस्त्यावर बऱ्यापैकी खडी आहे, थोडे सटकण्याचे पण चान्सेस जरा जास्तच येतो. आणि अंधार आहे त्यामुळे काही समजून पण येत नाही. गाडी येते एक 4 व्हीलर. पुढे विहीर आहे, तसेच तीव्र वळण आहे मित्र पठारावरती. नो, इथूनच आता मला असं वाटतं जो तीव्र उतार, तीव्र चढ समथिंग बोर्ड होता ना, तर तिथूनच खरी चढाई सुरू झाली आहे. रायरेश्वर घाटाची म्हणू शकतो आपण, माहीत नाही आहे घाटाला काय नाव आहे. बट रस्ता सिनिक आहे मित्रांनो, कारण की दोन्ही बाजूने तुम्ही पाहू शकता झाडे. माहीत नाही दिसते का नाही, बट मला तरी दिसते, मी ते तुम्हाला सांगतोय. इथपर्यंत पण घरं येतात. तो घाबरण्याचं काही कारण नाही आहे. जरी काही अडचण आली तरी तुम्हाला इथं मदत भेटू शकते. हॅपी म्हणतोय खूपच डेंजर टर्न येतं आणि खरंच डेंजर टर्न येतं, कारण की एकदम शार्प असे टर्न घ्यावं लागतात. 10चं स्पीड, 10च्या बरोबर काय स्पीड घेऊन जाता येत नाही टर्नला फक्त मित्रांनो. आता मी 25च्या स्पीडवरती आहे, पण टर्नला 10च्या वरती घेऊन जाता येत नाही. 10-15 म्हणा. असे शार्प टर्न येते एकदम. आणि वरून चढ पण आहे. माहीत नाही यार, तुम्हाला समजणार नाही की किती खोल येते. तुम्हाला इथं यावं लागेल त्यासाठी मित्रांनो, हे अनुभवण्यासाठी. नक्कीच एखाद्या विकेंडला रायरेश्वरला यायचा प्लॅन करा. गेलो होतो खाली आता. म्हटलं टर्नला आपलं कडीनेच गाडी चालवा आणि तिथेच रोडला एक खड्डा होता, वाटलं आता गेलो त्या. इतक्यावर येऊन पण एक गाव आहे वाटते, पाकिरी वस्ती आहे इकडं, आणि इकडेच आपल्याला किंजळगडला जाण्यासाठी रस्ता आहे.
कारण की एक रायरीच्या पठारापाशी एक केंजळगड म्हणून पण आहे, तर तो तुम्ही जर वन डेमध्ये तुम्ही दोन्ही किल्ले करू शकता. मित्रांनो हे बघा, मला असं वाटलं काही वेळासाठी की हे सगळी धूळ आहे, बट आता समजतं की हे सगळं धुकं आहे. एक मिनिट आपले अरे कसलं थंड हा ना. समोरचं काही दिसत नाही मित्रांनो. हे पहा, तुम्हाला समजून येत असेल की हे धूळ नाही आहे, हे धुकं आहे. अचानकच एकाएकी आलंय. थंडी पण आता वाजायला सुरुवात झाली आहे. सचिन दादाच्या मित्राचा पण कॉल आला होता, तर ते तेच विचारत होते कुठपर्यंत आले. त्यांना बोललोय की 10 मिनिटात पोहोचून जातो, तर तेवढ्याच हे समोरून वादळ आलेलं दिसलं. धुक्याचं वादळ म्हणू शकतो आपण याला. पण भारी आहे, भारी निसर्ग आहे मित्रांनो. हा काही होऊ शकतं असं. तुम्हाला अप्पर लावला की समजून येईल की कसं धुकं आहे. वरती आल्यानंतर आपल्याला 2 रस्ते लागेल, म्हणजे एक सिमेंटचा रस्ता लागेल, तर आपल्याला त्या सिमेंटच्या रस्त्यानेच वरती यायचं आहे. त्याच्या बाजूनेच एक डाव्या हाताला एक अजून एक रस्ता जातो, तर त्या रस्त्याने न जाता ह्या सिमेंटच्या रस्त्याने वरती या. आपण ऑलमोस्ट आता रायरीच्या पायथ्याला पोहोचलोय, म्हणजे जिथे गाड्या वगैरे पार्क करू शकतो. बघूयाच कुठे पार्क करताना गाडी आपली. इथे आपण 2 व्हीलर्स पार्क करू शकतो. मित्रांनो हा आहे आपला आजचा टेंट. आपण इथेच आपल्या बॅग्स वगैरे ठेवून घेऊ. तर इथे आम्ही दोघाला आमच्या झोपण्याची सोय आहे. आणि बाहेर बेकार अशी थंडी पडलेली आहे. बेकार सगळं गार झालेलं आहे. असं अपेक्षित पण नाही एवढी थंडी इथं सध्या तरी. मित्रांनो आजची राईड खूप मजेदार होती आणि खूप अशी सिनिक पण होती. पण माहीत नाही आजची रात्र कशी जाणार आहे, कारण की हात पण लावू वाटत नाही एवढी थंडी आहे बाहेर. याच्यावरती दव पडलेलं आहे. सो माहीत नाही आम्हाला रात्रीच्याला किती थंडी वाजणार आहे. आणि वारा पण खूप जोराने वाहतोय. सो तुम्ही पाहू शकता इथं की टेंट उडून जाऊ नये रात्रीला फक्त. तर मित्रांनो चालतंय, गुड नाईट. करूया आपला ब्लॉग इथेच समाप्त आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण एक्सप्लोर करणार आहोत रायरीचे पठार आणि रायरेश्वराचे मंदिर, जिथे महाराजांनी आपल्या स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. तर चला भेटूयात.